हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पुरणपोळीची संपूर्ण थाळी ही रेसिपी पाहणार आहोत. तर आपले सणसूद असतील की आपण स्पेशली बनवतो ती पुरणपोळी. आणि पुरणपोळी ही कोणाला आवडत नाही असं होतच नाही, सर्वांच्या आवडीचा विषय असतो. तर आज आपण तीच पुरणपोळीची पूर्ण रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी ही 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती मी एका कुकरमध्ये घेणार आहे. तर ही 1 वाटी चणा डाळ आहे आणि त्यासाठी मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे. तर हे 2 चमचे तेल घातल्यानंतर आपल्याला या कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. फार शिजवून नाही घ्यायच्या आहे. तर ती डाळ शिजतीच आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊयात. तर त्यासाठी मी अर्धा चमचा मीठ आणि त्यामध्ये एक मोठा बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लागेल असं पाणी घालून त्याची मी घट्टसर एकदम कणिक मळून घेणार आहे. तर पुरणपोळीसाठी कणिक मळताना ती थोडी वेगळ्या पद्धतीने मळावी लागते. तर ही मी अगदी घट्ट कणिक मळून घेतलेले आहे आणि ती बुडेल इतपत त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ती 1 ते 1.5 तास मी छान अशी भिजत ठेवणार आहे. तर ती बाजूला ठेवलेली आहे तोपर्यंत आपण गुळवणी करून घेऊयात. तर त्यासाठी मी हे 1 मोठी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घातलेला आहे. तर हा सेंद्रिय गूळ आहे त्यामुळे त्याचा कलर काळा दिसतो आहे. त्यानंतर थोडीशी वेलची पावडर घालून छान अशी उकळी आणून गूळ पाण्यामध्ये मिक्स झाला की आपलं गुळवणी रेडी आहे. त्यानंतर हे तांदूळ, तर हे इंद्रायणी तांदूळ आहेत. तर ते मी स्वच्छ धुवून त्याचा मी आता भात करून घेणार आहे. तर ते 1 वाटी तांदूळ, त्याला मी 1 ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ घालून अगदी साधा सिंपल भात शिजवून घेणार आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा मी बाकी काही टाकलेलं नाही आहे. तर शेवटी मी झाकण ठेवून छान असं त्याला वाफ देऊन घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही आपला भातही रेडी झालेला आहे. तर आता तोही आपण साईडला ठेवून देऊयात. त्यानंतर आपण जे डाळीला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या, तर ती डाळ आपल्याला अजून शिजवायची आणि कटाच्या आमटीसाठी आपल्याला त्याचं येळवणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. तर ही डाळ आपल्याला आता परत एकदा पातेल्यामध्ये अजून छान अशी गळेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर मी पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडे आपण आमटीच्या मसाल्याची तयारी करूयात. तर त्यासाठी मी ही शिजवलेली डाळही थोडीशी घेतलेली आहे, 2 चमचे आणि एक मोठा चिरलेला कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, त्यानंतर कढीपत्त्याची 5-6 पाने आहेत आणि थोडंसं खोबऱ्याचा एक मोठा तुकडा घेतलेला आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्सरला छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर तीही मी वाटून घेत आहे. तर अगदी साधा सिंपल मसाला पण फार आपल्याला वापरायचा नाही आहे. तर त्यानंतर आपलं हे पाणी आहे ते गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण ही डाळ घालून घेऊयात कुकरमधली आणि तिला अजून एक 10 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, अगदी घट्टसर त्याचं पाणी निघेपर्यंत. तर ते पाणी अजूनही थोडं कमी वाटत होतं. तर मी त्यामध्ये साईडला एका पातेल्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे आणि अजून 1 ते 1.5 ग्लास पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आमटी किती करायची आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी काढू शकता. तर मी आता त्यामध्ये परत 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ते उकळत ठेवलेले आहे. तोपर्यंत आता आपण इकडे भज्याची तयारी करूयात. तर त्यासाठी मी 2 मोठे उभे चिरलेले कांदे, त्यानंतर भरपूर कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पाने तीही चिरून भरपूर घातलेली आहेत. त्यानंतर घातलेला आहे अर्धा चमचा हळद आणि ओवा करून घातलेला आहे थोडासा. त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ. त्यानंतर ही लाल मिरची पावडर आहे ती 2 चमचे घालून घ्यायची आहे. त्यानंतर खायचा सोडा अगदी चिमूटभर घातलेला आहे. ते छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर बेसन पीठ आपल्याला अगदी प्रमाणातच थोडंसंच घालायचं आहे, कारण कांद्याचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी, कारण कांद्यामुळं आणि मिठामुळं बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. पण अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला ते पीठ भिजवून घ्यायचं आहे. ते थोडा वेळ आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे भिजत. आता ते भिजतच आहे तोपर्यंत आपली इकडं डाळ पण बऱ्यापैकी बघू शकता तुम्ही शिजलेले आहे आणि पाणीसुद्धा असं घट्टसर झालेलं आहे. तर आता मी चेक करते, तर बघू शकता अगदी छान अशी आपली डाळ शिजलेली आहे. तर आता ही आपली डाळ तर तयार झालेली आहे. तर आता आपण त्याचं पाणी काढून घेऊयात बाजूला. तर त्या डाळीमध्ये पाण्याचा अजिबात काही एक अंश ठेवायचं नाही, पूर्ण पाणी त्याचं निथळून काढायचं आहे आणि फक्त डाळ पातेलीमध्ये ठेवायची आहे.
बघू शकता तुम्ही, मी त्यामध्ये अजिबात पाणी ठेवलेलं नाही आहे. पाणी राहिलं की ते मग ते पुरण आपलं घट्ट होत नाही आणि मग पोळ्या फुटतात. तर त्यासाठी आपल्याला पाणी पूर्णपणे त्यातलं निथळून काढायचं आहे. आणि आता पाणी काढून झालेलं आहे. तर आता आपल्याला त्यामध्ये मी ते डाळ आहे ती 1 वाटी आहे. तर आपल्याला बऱ्यापैकी पाऊण वाटी मी हा गूळ घेतलेला आहे. तर ते तुम्हाला किती गोड पोळ्या हवेत किंवा कमी गोड हवेत त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. त्यानंतर मी हा 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे. त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे टेस्टसाठी. तर हे छान मिक्स करून आता आपल्याला तो गूळ आणि ती डाळ तर त्याचं एक छान असं गॅसवर म्हणजे गुळामुळे पाणी सुटतं ना डाळीला, तर ते पूर्णपणे आपल्याला डाळ घट्टसर करून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही आपला गूळ त्यामध्ये छान असा मिक्स झालेला आहे. पाण्याचा अंश राहिलेला नाही आहे त्यामध्ये. आणि आता ते पुरण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर मी आता ते पुरण जाळीच्या साहाय्याने वाटून घेत आहे. त्यानंतर करूयात आपल्या कटाची आमटी. तर आमटीसाठी मी 3 ते 4 चमचे मोठे तेल ठेवलेलं आहे तापत. त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता ते घातलेलं आहे. त्यानंतर आपला वाटून घेतलेला मसाला तो घातलेला आहे. छान असा मसालाही परतायचा आहे कारण पूर्णपणे तो मसाला आपला कच्चा आहे. तर तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कांदा लसूण मसाला घातलेला आहे. त्यानंतर मीठ घातलेलं आहे चवीनुसार, कोथिंबीर घातलेली आहे आणि मसाला छान असा परतला गेला की त्यामध्ये आपल्याला जे डाळीतलं आपण पाणी काढलेलं होतं ते पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे आपण आमटीला फोडणी दिलेली आहे. तर मी ते पाणी वापरलं. तुम्हाला जर एवढीही घट्ट नको असेल, अगदी पातळ हवे असेल तर तुम्ही अजून वरून पाणी घातलं तरी चालेल. मग ते आता तुमच्यावर अवलंबून आहे किती पातळ घट्ट ठेवायचं आहे ते. त्यानंतर आता भजी आणि कुरवडी हे आपण तळून घेऊयात. तर मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये पापड, कुरवडी, खारवडे हे सगळे जिन्नस मी तळून घेत आहे. तर मी थोडक्यात अगदी दाखवलेले आहेत 1-2 जिन्नसच तळलेले. तर मी ते सगळं असं तळून घेतलेलं आहे. आता आपले पापड वगैरे तळून झाले की त्यानंतर ही आपण भजी तळून घेऊयात. तर बघू शकता तुम्ही खूप छान असं तेल तापलेलं आहे. तर त्यामुळं आपली भजी पटकन तळली जात आहेत आणि पीठही भज्याचं छान भिजलेलं आहे. त्यामुळं खूप छान खमंग असा त्याचा वास येत आहे. तर बघू शकता कलरही आपल्या भज्यांना खूप छान असा आलेला आहे. तर आता मी ती अशाच प्रकारे सगळी भजी तळून घेत आहे. तर आता आपली भजी रेडी झालेली आहे. तर आता ही आपण जी कणिक भिजत ठेवली होती तर ते आता त्या कणकेने तिला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी अब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. बाकी पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे तेल घालून ती कणिक छान अशी परत एकदा आपल्याला मळून घ्यायची आहे आणि त्याचे गोल गोळा करून त्यामध्ये आपल्याला पुरण भरून त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर ही अगदी सैलसर कणिक असते. आपल्या चपातीच्या कणकेसारखी त्याची कणिक घट्ट नसते. त्यामुळे अगदी खूप छान अशा पोळ्या एकदम मऊ लुसलुशीत होतात एकदम. तर तुम्ही नेहमी अशाच प्रकारे जर कणिक भिजवाल तर खूप छान पुरणपोळी तयार होते त्यापासून. तर आता मी पोळ्या लाटून घेत आहे. बघू शकता तुम्ही अगदी हलक्या हाताने छान अशी पोळी लाटून घेत आहे. तर बघू शकता बऱ्यापैकी लाटून झालेली आहे. मी पूर्ण काही दाखवलेली नाही आहे आणि ती दोन्ही बाजूनं तेल, तूप तुम्हाला काय आवडतं ते लावून छान अशी भाजून घ्यायची आहे. तर बघा कशी टम्म अशी फुगलेली आहे आपली पोळी. तर अशाच प्रकारे मी बाकी पोळ्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण करूयात प्लेटिंग. तर त्यासाठी मी एका प्लेटमध्ये या 2 पोळ्या, त्यानंतर घालूयात भात. तर भात आपला नेहमी उजव्या साईडला असतो. तो भातही घातलेला आहे. त्यानंतर ही कांदा भजी. कांदा भजी घातल्यानंतर घालून घेऊयात आपण पापड, कुरडई हे सगळं. त्यानंतर लिंबाची फोड आणि ही आमटी. तर बघू शकता तुम्ही आमटीला कलरही खूप छान आलेला आहे आणि टेस्टही खूप छान. अगदी साधी सिंपल कमी साहित्यात बनवलेली आहे. त्यानंतर हे गुळवणी. त्यानंतर मस्त असं त्या पोळीवर, भातावर आणि गुळवणीमध्ये मस्त असं भरपूर तूप घालून आपली नैवेद्याची पुरणपोळीची थाळी रेडी आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.